नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधीबद्दल एक अशी अपडेट नवीन आलेली आहे. ती अपडेट कोणती आहे तर ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर मित्रांनो, हा GR आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा. त्याचा बँक खाते उघडण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. अशा 2 बँका कोणत्या आहेत तर त्या बँका आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती आपण इथं घेणार आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा GR 17 मे 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती आलेला आहे. शेतकऱ्यांच्या निश्चित उत्पन्नाकरिता शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांक 13 अन्वये असे हा GR काढलेला आहे. प्रधानमंत्री महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर व सदर योजनेसाठी राज्य स्थापना करण्यात येणाऱ्या सर्व या खर्चासाठी अशी एक स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत. सद्यस्थिती कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 10 अन्वये सदर योजनेत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या कार्यालयीन जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रस्तावित असा शासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमाणे असा 34 जिल्ह्यासाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांचे स्तरावर सदर योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यासाठी प्रस्ताव शासनाने सादर केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र जर नसाल तर तुम्हाला तुमचा रिटर्न परतावा तुम्हाला 34 जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र बँक खाते निवडलेले आहेत. तर ती बँक खाती अशी आहेत तर त्या बँक खात्यात तुमची रक्कम जमा होणार आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, सदर बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजाच्या संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नियमितप्रमाणे कार्यवाही करण्यास संबंधितांनी करावी. सदरचे बँक खाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी उघडण्यात येणारे बचत खाते, त्यामध्ये रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा. सदर खात्यासाठी मेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी हे असतील आणि चेकर म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे असतील. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांकडून हा हप्ता वितरित केलेला आहे. याचा परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या नावे उघडण्यात येणाऱ्या बचत खात्यातील रकमेचा वापर हा त्याच प्रयोजनार्थ करण्यात यावा. सदर खात्यासाठी मेकर कृषी आयुक्तालय हे असतील. सदर योजनेकरिता प्राप्त होणारे अनुदान त्या वित्त वर्षात खर्च करणे बंधनकारक राहील. तर मित्रांनो, अशा प्रकारे सदर बँक खात्याच्या जमा होणाऱ्या व्याजदरासंदर्भात केंद्र सरकारच्या शासनाच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे नियमितपणे कारवाई करण्याचे संबंधितांनी कार्यवाही करावी असा हा शासन निर्णय कृषी अधीक्षक कार्यालयात प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे यास तुम्ही हा महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि त्याचा क्रमांक डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून या पोर्टलला अपलोड केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला नवीन खाते उघडण्यास उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका. धन्यवाद.